आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठा आंदोलनाबद्दल आणि या आंदोलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी कडून करण्यात आलेल्या विशेष सोयी सुविधांबद्दल। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। मुंबईतील आझाद मैदान हे नेहमीच आंदोलनासाठी महत्त्वाचे ठिकाण राहिले आहेत। सध्या इथे हजारो लाखो लोक जमलेले आहेत, पण आंदोलन शांततापूर्ण पार पडावे यासाठी प्रशासन आणि महानगरपालिका यांनी कोणती तयारी केलेली आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मधून। तर सगळ्यात पहिले म्हणजे आझाद मैदानावर पावसामुळे जो प्रचंड चिखल झालेला होता तो बीएमसी ने हटवला आहे आणि तेथे 2 ट्रक खडी टाकून तो मार्ग समतल केलेला आहे। त्यानंतर मैदानात प्रखर झोताचे 3 विद्युत दिवे लावलेले आहेत। त्यानंतर पिण्याच्या पाण्याचे 18 टँकर्स उपलब्ध केलेले आहेत आणि गरजेनुसार त्यात वाढ होणार आहे। त्यानंतर आझाद मैदान परिसरात 500 पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी सतत कार्यरत आहेत। येथील स्वच्छतेकरिता परिमंडळ 1 मधील ए, बी, सी, डी आणि ई विभागांमधून अतिरिक्त मनुष्यबळ मागविले आहे। त्यानंतर पिंक आर्मीद्वारे दुसऱ्या सत्रात तत्परतेने स्वच्छतेची कार्यवाही चालू आहे। त्यानंतर कोणत्याही आंदोलनकर्त्यांना अस्वस्थ वाटल्यास त्यांना तातडीने मदत मिळावी याकरता बीएमसी ने विशेष मोहीम राबवली आहे। तर बीएमसी ने नायर रुग्णालय आणि ए विभाग कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय मदत कक्ष उभारले आहेत। तसेच 4 वैद्यकीय पथक आणि 3 रुग्णवाहिका 24 तास कार्यरत ठेवलेले आहेत। तसेच सोबत 108 ही रुग्णवाहिका सेवेत आहेतच। त्यानंतर सर्वात महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे शौचालय आणि प्रसाधनगृहांची। तर याकरता बीएमसी ने आझाद मैदान व परिसरातील पैसे द्या आणि वापरा यासह इतर सर्व सार्वजनिक प्रसाधनगृहे ही वापरासाठी विनामूल्य उपलब्ध केलेली आहे। त्यानंतर आझाद मैदान, फॅशन स्ट्रीट, महात्मा गांधी मार्ग इत्यादी परिसरात मिळून एकूण 300 पेक्षा अधिक शौचकूप विनामूल्य उपलब्ध केलेले आहेत। तसेच नियमित फिरते शौचालय उपलब्ध केलेले आहेत। त्यानंतर पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्र फवारणी सातत्याने केली जात आहे। त्यानंतर बीएमसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख सुरू आहे। तसेच अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांची नेमणूक सुरू आहे। आणि महानगरपालिकेच्या ऑफिशियल पेजवर दिलेल्या माहितीनुसार आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत। तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही। तर मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबद्दलचे तसेच बीएमसी आणि इतर नोकऱ्यांचे अपडेट मिळवण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।